Which of the following true about the perception toward IT jobs given in the passage? Okay, they are physically tiring. 50 physically tiring आहे का? नाही. हाँ, they are what? Manager level jobs. Okay, and required usage of dishonest means. नहीं हे होईल का? नहीं एक मिनिट मग एक मिनिट. One minute. We IT jobs given in the past. Perceptions काय IT jobs. Western counterparts. The center of learning should be themselves growth, logic, increase academic salaries, research, attract good people in academia, where in case it is certain quality of the life better. एक मिनिट. एक मिनट. हाँ एक मिनट. 20 नंबर पेज. सक्सेसफुल इंटरप्रेटर्स रिजल्ट वायलेंट करप्शन नॉट डिमांड फिजिकल लेबर. हाँ वायलन्स अँड करप्शन नॉट डिमांड फिजिकल लेबर. येस. सो बरोबर आहे. सो दीज आर वॉट? दे आर फिजिकल टायरिंग आहे. नाही. मॅनेजर लेवल जॉब्स आहेत आणि करप्शन सुद्धा आहेत. सो दॅट इज वॉट. नहीं 1 मिनट. सेइंग ऑनेस्ट अँड स्वीट फ्री. एक मिनिट. येस. IT जॉब्स बद्दल काय परसेप्शन आहे? तर दे आर मॅनेजर लेवल जॉब्स आहेत, स्वीट फ्री आहेत. बरोबर आहे. हां. आणि रिक्वायर्ड युजेज ऑफ डिसऑनेस्ट नाही. हे नाही होणार ना मग. हे कसं नाही होणार. फक्त बी होईल ना मग. तर मग उत्तर एक आलं पाहिजे ना याचं. 150चं 1 करा. 50 काय 50चं काय दिले आपण? 4 दिले ना. मेक दिस एज अ करेक्शन. आतापर्यंत आपले किती चेंज केलेत आपण प्रश्न? ऑप्शन 13चं 4 केलं, 14चं 4, 43चं 4. ठीक आहे केले ना. हां 4 आतापर्यंत झालेत आपले. हां ठीक आहे. नेक्स्ट. बँकेत स्वतःचे खाते नसलेल्या भारतीय नागरिकांची संख्या खूपच मोठी आहे. ते आर्थिकदृष्ट्या कार्यशील दृष्टीने निरक्षर असून त्यांचा तंत्र अनुभव नाही आहे. विविध प्रदेशात संशोधन करण्यात आलेले आहे. दिसून आले आहे की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिले जाते ते गरिबांना थेट मिळायला हवे. अगेन गरीब लोक जे आहेत तसे गृहीत धरतात की मध्यस्थून काम करावे गावातल्या नेत्याने. ही जुनी पद्धत अशीच होती आणि तसे त्या घरांचा अभ्यास केला गेला. त्यामध्ये एकाचे तरी बँकेत खाते होते, परंतु गावातील मुख्य नेत्याला 1/3 जनतेला वेतनच मिळत होते. ओके. सो नेत्यामार्फतच 1/3 जनतेला वेतन मिळत होते. तर कोणत्या तर्कनिष्ठ बुद्धिनिष्ठाने संदेश दिलेला आहे? ओके. हां. सो आता बघा, पहिलं ज्यांचे बँकेत खाते अशाने नरेगा योजनेचा फायदा मिळावा असा संदेश दिलाय का त्यांनी? आता बघा तो काय म्हणतो. तो म्हणतो की नरेगाची सिस्टीम आणलेली आहे. आज ग्रामीण भागामध्ये जे आहेत स्वतःचे खूप मोस्ट ऑफ द लोकांकडे काय स्वतःचं खातं नाही आहे. बरोबर आहे. मोस्ट ऑफ द लोक जे आहेत एक तर आर्थिकदृष्ट्या किंवा कार्यक्षमतेच्या दृष्टीने काय त्यांचा तंत्रज्ञानाचा अनुभव नाही, ते काय निरक्षर आहेत. ओके. असं दिसून आलेलं आहे की आता नरेगाद्वारे जे काय देते जाते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वेतन दिलं जातं ते काय भेटतं? थेट बँकेमध्ये त्यांच्या खात्यात जातं ना. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याला आपण म्हणतो. पण अजूनही तो म्हणतोय की 1/3 लोक जे आहेत त्यांना असं वाटतं की त्यांच्या थेट डायरेक्ट खात्यामध्ये पैसे येऊ नयेत, ते कोणाच्या थ्रू यावे? गावातला कोणी नेता असेल, मध्यस्थी त्याचा भाऊ दादा जो गावाचा असतो त्यांच्या थ्रूच घेतणं काय त्यांना बेटर वाटतं. आता मला सांगा, कोणी जो मध्यस्थ मधात असेल तर तो काय फुकट काम करणार का? तो पण काय काढतो? पैसे खातो त्याच्यामध्ये. त्याला इमिनेट करा म्हणून तो डायरेक्ट ट्रान्सफरचा आयडिया आणलेला आहे. पण तरी लोक काय प्रिफर करतात की नाही त्याच्या थ्रूच काय आपल्याला आलं पाहिजे, पेमेंट आलं पाहिजे. मग आता लेखकाचं म्हणणं काय मग याच्यामधनं? सध्याच्या परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक पद्धतीपेक्षा आता योजनेचा फायदा मिळावा ज्याच्याकडे खाते आहे त्यांनाच मिळावा आणि बाकीच्यांना मिळू नये असं म्हणतोय का तो? सध्याच्या परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक पद्धतीपेक्षा पूर्वीची वेतन पद्धत चांगली आहे. गावातील इलेक्ट्रॉनिक वेतन देण्याच्या पद्धतीचा हेतू गावातील नेत्यांची मध्यस्थी दूर करणे हा नाही. ग्रामीण भागातील गरिबांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करणे काय आहे?
महत्वाचे आहे. तर काय बेटर होईल याच्यामध्ये उत्तर 4. आर्थिक इकॉनॉमिकली त्यांना एज्युकेट करा की बाबा हे गरजेचं आहे, ह्याच्यासाठी तर आपण आणलंय तरी ते लोक यूज करत नाही आहेत ना. हां, तर म्हणून तर त्यांना हे करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, एका संशोधक अहवालानुसार भारताच्या दक्षिण भागातील लोकांची सरासरी आयु मर्यादा पश्चिम भागातील आयुमध्ये खूपच अधिक आहे. दक्षिण भागात लोकांचे सरासरी आयुष्य 82 वर्षाचे आहे आणि पश्चिम भागातील आयुष्य काय 74 वर्षाचे आहे. म्हणून असं सुचवतो की पश्चिम भागातील लोक दक्षिण भागात स्थलांतरित झाले तर त्यांच्या आयुर्मर्यादामध्ये एकदम 8 वर्षाने काय होणार, वाढ होणार. ओके, तर काय म्हणतो की भारतामध्ये दक्षिण भागामध्ये लोकांचं सरासरी एज काय जास्त आहे आणि पश्चिम भागामध्ये काय कमी आहे. म्हणून तो म्हणतो की पश्चिम भागातल्या लोकांनी दक्षिण भागामध्ये काय करावं, ट्रान्सफर व्हावं, म्हणजे त्यांचं आयुष्यमान काय वाढेल. पण प्रश्न बघा काय म्हणतोय तो. प्रश्न म्हणतो की आयुर्मर्यादा वाढवण्यासाठी पश्चिम भागातील लोकांनी दक्षिण भागात स्थलांतरित व्हावे, या सूचनेला काय करणार, कोणतं विधान काय करेल, कमकुवत करेल. कमकुवत करणं म्हणजेच काय, विकनिंग, विकन करणं. सो कोणता मुद्दा आहे किंवा कोणती गोष्ट आहे की त्या मुद्द्याला काय करते, विकन करते. ओके, हा काय म्हणतो की जर का डायरेक्ट तुम्ही ट्रान्सफर होऊन गेले साऊथ इंडियामध्ये तर तुमचं आयुष्य काय होऊन जाईल, वाढून जाईल. आपल्याला त्याला कमकुवत करायचं म्हणजे आपल्याला हे दर्शवायचं आहे की असं तुम्ही ट्रान्सफर झाल्याने काय तुमचं एज वाढणार नाही. भारताच्या दक्षिण लोकांपेक्षा पूर्व भागात आणि लोकांची सुद्धा आयुर्मर्यादा कमीच आहे. पण मग याने तो मुद्द्याला कसं काय अपोज होतो, दक्षिण पश्चिम लोकांची कमी आहे मग तुम्ही पूर्व लोकांची पण कमी. अरे पण मग पूर्वच्या वाल्यांनी पण स्थलांतरित होऊन जावं तिथे. जर तुम्ही पश्चिमवाल्यांना म्हणतात असे दक्षिणवाले, तर त्यांनी काय तो म्हणतो ट्रान्सफर व्हा म्हणजे हे वाढेल, त्याला काय अपोज होतं काय मुद्द्यामुळे, त्याला या मुद्द्यामुळे कोणताही अपोज होत नाही. दक्षिण भारतात जवळजवळ 80% जनतेची किमान आयुर्मर्यादा किती आहे, 83 वर्षे इतकी आहे. मग याने काय होतं, मग हा इकडे काय म्हणतोय 82 आहे, इकडे आणखी त्याला वाढवतोय. तू काय म्हणतो 83 आहे, 80% लोक त्या ॲव्हरेजपेक्षा पण जास्त आहे. मग यातनं तुम्ही साऊथ इंडियाला ट्रान्सफर होऊ नका या मुद्द्याला काही भेटतो का, मुद्दा कळतो का आपल्याला, नाही. नेक्स्ट येऊयात, दक्षिण भारतातील स्थानिक लोकांचा उच्च आयुर्मध्ये संबंध त्यांच्या अनुवांशिक रचनेशी जोडता येईल. बघा हा मुद्दा, हा मुद्दा त्या मुद्द्याला काय करतो, अपोज करतो की नाही. तो म्हणतो की ट्रान्सफर होऊन जा म्हणजे काय वाढणार, तुमचं एज वाढून जाईल. पण तुम्ही म्हणणार की हे जे एज जे आहे ते कशाशी संबंधित आहे, अनुवांशिक रचने. स्थलांतरित झालं म्हणजे अनुवांशिक रचना बदलते का रे, नाही. तर जेव्हा तुम्ही म्हणणार की हे जे एज आहे ते अनुवांशिक रचनेशी डिपेंडंट आहे, ते स्थलांतरितशी डिपेंडंट नाही आहे, म्हणून तुमचं काही ट्रान्सफर होऊन तुमचं काही एज वेज वाढणार का, वाढणार नाही. म्हणून उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 3. दॅट्स द आन्सर. हा तिसरा मुद्दा त्या मुद्द्याला काय करतो, अपोज करतो. काय करतो, विरोध दर्शवतो किंवा काय करतो, अपोज करतो. हां, जगातील सर्वोत्तम आयुर्मर्यादेशी दक्षिण भारतीय लोकांच्या आयुर्मध्ये तुलना करता येईल, हा मुद्दा अगेन त्याला सपोर्ट करतोय, त्याला अपोज होतोय का, नाही. हां, नेक्स्ट बघा, वरील सर्वात जवळून अनुमान प्रक्रिया असणारा युक्तिवाद नरवा, याला म्हणतात पॅरलल रिझनिंग. ओके, तुम्ही बासरी वादनाचा सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. मी तबला वादनाचा सराव केला नाही म्हणून माझे तबला वादन सुधारले नाही. पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे म्हणून चांगले काम करण्याचे मी कष्ट केले पाहिजेत. तर हा काय म्हणतो, सराव करा म्हणजे तुम्हाला ती गोष्ट काय सुधारते. ओके, मग याच्यासारखंच सायकल सोडण्यासाठी तुम्ही कष्ट केले नाही म्हणून तुमचा कष्ट केले तर तुमचा वेग वाढेल. वेग वाढण्यासाठी मी खूप कष्ट केले आणि संपदा जिंकण्यास सुरुवात केली. पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे तर ती मला उत्तीर्ण होण्यासाठी काय अभ्यास करत राहिले पाहिजे. ठीक आहे. हां, आता इथे जर का आपण बघितलं तर इथे एक आहे की मी असं केलं म्हणून हे काय झालं, सुधारलं. नंतर तो म्हणतो की ही गोष्ट मी केली नाही म्हणून ती गोष्ट मला सुधारली नाही. इथे एक काय येतंय, निगेटिव्ह टोन येते जी पहिल्या ऑप्शनमध्ये नाही आहे. पहिल्या पर्यायात ती टोन आहे का, बघा सारखी विचार प्रक्रिया म्हणजे काय, जे लॉजिक पहिल्या याच्यामध्ये असा प्रश्न आलेला आहे आयोगामध्ये. तुम्ही जर का बघितलं असेल राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये, पूर्व परीक्षेमध्ये आलेला आहे 2018 किंवा 19 मध्ये तो पॅसेज होता ना, ते संदेश देण्यासाठी किंवा संवेद देण्यासाठी काहीतरी मिरकॅट उपयोगात आणतात, काहीतरी ते पद्धत होती ना. आणि ते याच्यामध्ये काहीतरी होतं, एक तर लोक बुद्धिमान होऊन राहिल्या नाही तर परीक्षा सोप्या होऊन राहिल्या, असं काहीतरी होतं ना. आठवा तो एक्झाम्पल, दॅट इज अ कम्प्लीट एक्झाम्पल, सारखा युक्तिवाद दर्शवणारा पर्याय. इथे निगेटिव्ह एक टोन आलेली आहे जी की निगेटिव्ह टोन इथे मेन्शन आहे का कुठे, नाही. म्हणून पहिलं होईल का, नाही. सूरपेढीचं वादन नियमित सराव केला तुमचे वादन सुधारेल. रसिकाने फारसा सराव केला नाही परंतु तिचे वादन सुधारले. जर सराव नाही केला तर मग सुधारायला नको ना. तो म्हणतो तबला वादनाचा सराव केला नाही म्हणून तबला वादन सुधारले नाही, इकडे सुधारले म्हणतोय तो नाही केला तरी. हे त्याचं बरोबर लॉजिक होईल का, नाही. म्हणून दुसरं सुद्धा काय होणार, चुकीचं होईल. कम टू द ऑप्शन नंबर 3.
तुम्ही गाण्याचे खूप कष्ट केले, तुमचे गायन सुधारेल. मी नृत्य कौशल्य कष्ट केले नाही म्हणून माझे नृत्य सुधारले नाही. येत्या 2 महिन्यामध्ये माझी परीक्षा त्या नृत्याची मिळवायची, मला नियमित सराव केला पाहिजे. हे होईल प्रॉपर. सो दिस इज लॉजिक. सो आन्सर इज ऑप्शन नंबर 3. ओके. परिपूर्णते प्राप्तीची सरावाची गरज आहे. समस्या निराकरण कौशल्यात मला लवकर पारंगत झाले पाहिजे म्हणून परिश्रमपूर्वक सराव केला तर लवकरच होऊ घातलेल्या स्पर्धेत मी सहभागी होणार आणि खात्रीने ती जिंकणार. अगेन इथे नाहीचा टोन आली आहे का? नाही आली आहे. जसं जसं लॉजिक याच्यामध्ये यूज केलेलं आहे तेच लॉजिक कशामध्ये यूज केलेलं आहे? तिसऱ्यामध्ये. म्हणून उत्तर केलं तुमचं पर्याय क्रमांक 3 होईल. हां. नेक्स्ट, वाहन अपघात विम्याचा हप्ता हा इतर रंगांच्या मोटरच्या हप्त्यापेक्षा लाल रंगाच्या मोटर कारला नेहमीच काय असतो? जास्त असतो. तो म्हणतो काय की अपघात विमा जो आहे तर लाल रंगाच्या मोटरचा काय जास्त असतो. याचे समर करताना विमान कंपन्या असे स्पष्टीकरण देतात की इतर रंगाच्या मोटर कारपेक्षा लाल रंगाच्या मोटर कारमुळे होणाऱ्या अपघाताची टक्केवारी काय जास्त आहे. जर हे समर्थन खरे असेल तर रस्त्यावर उतरण्यास बंदी घातली पाहिजे. पण म्हणून लोक काय म्हणतात, जर जास्त ॲक्सिडेंट कोणामुळे होतात? लाल याच्यामुळे होतात, तर याच्यावर काय घाला? बंदी घाला. ज्याच्यामुळे काय म्हणतो तो की निश्चितपणे आपण जीवनहानी काय करू शकतो? टाळू शकतो. आता आपल्याला हे दर्शवायचं की हा युक्तिवाद जो आहे तो काय चुकीचा आहे. हा जो युक्तिवाद आहे की तुम्ही काय करा, डायरेक्ट बंदी घाला, लाल रंगाची वाहनांवरती काय करा, बंदी घाला, हा युक्तिवाद आपल्याला काय ठरवायचा आहे? चुकीचा ठरवायचा आहे. हां, मग बघा, पहिला, विमा कंपन्यांचा हा दावा कोणत्याही पुराव्यावर आधारित नसल्याची शक्यता लक्षात घेत नाही. लक्षात घेत नाही. बघा बरोबर आहे. वाचा पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे. विमा कंपन्यांचा दावा पुराव्यावर आधारित नसल्याची शक्यता लक्षात घेत कोणते पुराव्यावर आधारित नाही. पण इथे जर का आपण बघितलं तर बघा यांनी सांगितलेलं इथे की इतर रंगाच्या मोटरपेक्षा लाल रंगाच्या मोटर कारमध्ये होणाऱ्या अपघाताची टक्केवारी काय जास्त आहे. त्यांनी दिलाय ना त्याच्यामध्ये आकडेवारी काहीतरी. मग कोणता पुरावा लक्षात घेत नाही असं म्हणू शकतो का आपण? दुसरं बघा, बेफाम गाडी चालवणारे चालक लाल रंगाच्या गाड्या पसंत करतात ही लक्षात घेत नाही. बरोबर आहे. कसं काय बरोबर होईल? इथे बघा, बेफाम गाडी चालवणारे लोक जे आहेत ते फक्त काय करतात, ते हे करतात. बरोबर आहे. ते काय करतात, लाल रंगाच्या गाड्या काय करतात, पसंत करतात. ओके. हां, तर मग त्याच्यामुळे मला सांगा, जर लाल रंगाच्या गाड्या तुम्ही बंद केल्या तर ते बेफाम रंग चालवणारे दुसऱ्या रंगाच्या गाड्या वापरतील. मग त्यांनी ती बंदी घातली म्हणून काय त्यामुळे जीवितहानी सामोरून जाईल का त्याच्यामध्ये? सो एक होईल का हे? देख बघा, अपघातात गाड्यामध्ये लाल रंगाच्या गाडीची टक्केवारी या युक्तिवादात दिलेली नाही. बघा, इतर रंगाच्या मोटर कारपेक्षा लाल रंगाच्या मोटर कारमुळे काय होतात? अपघात जास्त होतात. ओके. हां, इथे बघा, इतर रंगाच्या मोटर कार आहेत त्याच्यापेक्षा काय लाल रंगाच्या मोटर कार पर्सेंटेज वाईज काय होतात? जास्त अपघात करतात. ओके. पर्सेंटेज वाईज जर का आपण बघतो, पण मला सांगा, अपघातग्रस्त गाड्या याच्यामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये ज्या गाड्या आहेत त्यामध्ये लाल रंगाच्या ज्या गाड्या काय आहेत त्या किती आहेत हे इथे मेन्शन केलेलं आहे का कुठे पॅसेजमध्ये? हे बघा, इतर रंगाच्या मोटर कारपेक्षा लाल रंगाच्या मोटर कारमुळे काय होणार? अपघाताची टक्केवारी काय जास्त आहे. पण आता बघा, असं होऊ शकतं ना. अच्छा, इथे काय लाल रंगाच्या गाड्यांची काय टक्केवारी आहे? नाही, पण इथे पण अपघातग्रस्त गाड्याच आहे म्हणा. हां, इथे पण अपघातग्रस्त गाड्याचं. येस, मग थोडं हां हां, हे डाऊटफुल आहे. आय विल चेक दॅट. मी आज चेक करतो एकदा. नाही तर मग 1 पण मग बेटर आहे. प्रत्येक कार जीवितहानी होईल असं नाही, चौथं तर होणारच नाही. अगेन एक आय विल चेक दॅट. हां, आय विल लेट यू नो ऑन टेलिग्राम आन्सर काय. हां, PQRSTU या 6 जोडप्या समावेश असलेल्या 2 पिढ्यामधील 3 पुरुष आणि 3 महिला आहेत. तेथे 2 विवाहित जोडपी असून 2 अविवाहित जोडपी आहेत आणि 2 अविवाहित भावंडे आहेत. यू ही पीची मुलगी आहे, क्यू ही आरची सासू आहे, टी अविवाहित पुरुष आहे आणि यस एक पुरुष आहे. खाली कोणते विधान योग्य आहे? चला सोल्युशन्स काढा.
फ्रेमिंग कसं येतं बघा, मी डायरेक्ट फ्रेमिंग दिलेलं कारण आपल्याला थोडा वेळ कमी आहे ना. हां, पी आणि क्यू हे परिवारामध्ये काय होतात, पती पत्नी होतील. त्याच्यामध्ये यू त्यांची काय होते, मुलगी होते. टी काय होतो, मुलगा होतो. आणि यस पण काय होतो, मुलगा होतो. आणि यसची वाईफ काय येते, आर येते. यसची वाईफ काय येते, आर येते. ओके, हा म्हणजे आर ही काय, यसची काय, पत्नी. याच्यानं काय आपल्याला माहिती पडतं, आर ही यसची काय होते, पत्नी येते. अच्छा, नाही कळलं का, ठीक आहे, आपण पुन्हा घेऊयात. एक्झाम्पल घेतो, मग डायरेक्ट घेऊयात. पुन्हा एक्झाम्पल घेतो पूर्ण. बघा, इथे एक परिवार आहे, त्याच्यामध्ये किती आहेत, 3 पुरुष आणि किती महिला पाहिजे आपल्याला, 3 महिला आहेत. सो 3 मेल्स अँड 3 फिमेल्स. हां, यामध्ये 2 अविवाहित, अरे हा 2 विवाहित जोडपी आहे आणि 2 लोक काय अविवाहित पाहिजे, जोडपी नाही पाहिजे, 2 अविवाहित काय भावंडे आहेत. हां, अविवाहित जोडपी कशी होतील. हां, यू ही पीची काय मुलगी आहे. आता बघा 2 विवाहित आहेत त्या परिवारामध्ये, पण आता कोण कुठे आपल्याला माहिती आहे का, नाही. आता पहिला मुद्दा येतो की यू जी आहे ती काय मुलगी आहे कोणाची, पीची. हां, पी म्हणजे आई किंवा वडील असेल म्हणजे. हां, आणि क्यू ही आरची सासू आहे. क्यू काय आहे, सासू आहे, म्हणजे क्यूचा कोणतरी मुलगा किंवा मुलगी असेल आणि त्याची हस्बंड किंवा वाईफ काय असेल, आर असेल. बरोबर आहे. टी अविवाहित पुरुष आहे. टी त्या परिवारामध्ये काय, पुरुष आहे, पण तो कसा आहे, अविवाहित आहे. आणि यस काय, यस सुद्धा पुरुष आहे. तर आता लक्षात घ्या की यस जर पुरुष आहे तर यस हा काय राहणार, विवाहितच राहणार. कारण 3 त्या परिवारात पुरुष किती आहेत, 3 पैकी लक्षात घ्या, या 3 लोकांपैकी एक अविवाहित पुरुष आलाय, म्हणजे 2 काय आलेत, 2 विवाहित राहील ना. याचं कारण काय, कारण 2 जोडपी आहेत ना परिवारामध्ये, मग 2 जोडपी 2 मिळ लागतील की नाही. म्हणजेच याचा अर्थ यस जो आहे तो काय, मॅरिड आहे. यस काय आहे, लक्षात येते का तुम्हाला, यस मॅरिड आहे. कळलं तुम्हाला, यस मॅरिड असलेला पुरुष आहे. कारण परिवारामध्ये 2 जोडपी आहे, म्हणजे 2 पुरुष मॅरिड आहेत आणि एक अनमॅरिड आहे. टी काय आहे, अनमॅरिड आहे. ठीक आहे. हां, आता बघा, क्यूची सून आहे आर आणि पीचा मुलगी आहे काय, यू. मग तुम्ही जर का याची अरेंजमेंट केली तर काय होतं की बघा, यस मॅरिड आहे तर इथे काय होणार, आता बघा, कारण यस, चला आता मग याच्यामध्ये सोल्युशनमध्ये याचा अर्थ तुम्हाला सांगितलं, यस काय मॅरिड मेल आहे, कारण अनमॅरिड मेल कोण आहे परिवारामध्ये, फक्त टी. आणि इथे बघा, प्यूचं पण नेक्स्ट जनरेशन आहे आणि क्यूचं पण नेक्स्ट जनरेशन आहे. क्यूचं नेक्स्ट जनरेशन दिलेलं आहे ना तुम्हाला. क्यूची काय आहे, सून आहे, कोण आहे, आर. आर क्यूची कोण आहे, सून आहे ना. हां, तर मग याचा अर्थ क्यूच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये जो कोणी त्याची वाईफ काय असेल, आर असेल, तर तिचा मुलगा तो कोण होईल, यस होईल. यू जी आहे ती काय मुलगी आहे, मेन्शन केलेलं आहे, ती काय आहे, अनमॅरिड आहे, यस. आणि टी जो आहे ते पण काय, अनमॅरिड मेल आहे ना. ठीक आहे, अनमॅरिड आहे ना मेल. हां, अरे टी अविवाहित आहे ना, टी. नाही घेऊन बघा ना. हां, चला मग जर आपण घेतलं, लेट सपोज इफ यू अज्युम की पीची वाईफ काय आहे, आर आहे. हां, मग आता पीचा मुलगा काय, पीचा मुलगा काय, हां पीची मुलगी काय, यू. हां, नेक्स्ट. नाही करू शकतो ना, बघा तुम्ही फ्रेमिंग करा, तसं येत नाही तुमचं. हां, आता आपण जर का याच्यामध्ये बघितलं, आता कोणते कोणते त्यांनी मेन्शन केलेले आहेत, 2 पिढ्या आहेत, 2 मॅरिड आहेत. यू आणि आर पती पत्नी घेतली आपण समजा. सो त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा काय आपली मांडणी करता येत नाही आहे. ओके, लेट सपोज आता हां, यात तुमचं फ्रेमिंग मला सांगा फक्त, पी आणि आर पती पत्नी झाले, यू आले, बाकी लोक फ्रेम करा लवकर, कशी काय होऊ शकतात. आरची सासू क्यू आहे, म्हणजे पी जर म्हणजे पी कोणाचा मुलगा असेल, पी आहे. ठीक आहे. हां, मग आता क्यूचा, हां पीची मुलगी यू. ठीक आहे, पण मला सांगा क्यू, हां क्यू हे ते आहे, नाही म्हणू मला सांगा, मग क्यूचा तुम्हाला हस्बंड दाखवावा लागेल ना. क्यूचा हस्बंड कोण,
यस हा क्यूचा हे होईल. हां नाही नाही बघा वाचा तिथे. आणि मग टी कुठे मांडणार आपण बघा. यू ही पीची मुलगी आहे, ठीक आहे. यू ही पीची मुलगी झाली, यूची वाईफ झाली. हां आणि क्यू ही आरची सासू आहे. इथे क्यू काय झाली, आरची काय झाली, सासू झाली. हां टी अविवाहित पुरुष आहे, टी अविवाहित पुरुष आहे ना, आणि यस एक पुरुष आहे, ठीक आहे, तो मॅरिड असेल. हां आता मला सांगा टी तुम्ही कुठे दाखवणार. लेट सपोज आपण याचा घेऊयात पीचा भाऊ तुम्ही घेतला याच्यामध्ये. हां आता बघा याच्यामध्ये यांनी काय मेन्शन केलेलं आहे स्टेटमेंट, की त्या परिवारामध्ये 2 अविवाहित भावंड आहेत. मेन्शन काय त्याच्यामध्ये बघा, 2 अविवाहित भावंड आहेत. इथे 2 अविवाहित भावंड कुठे येत आहेत. हां टी काय, यू. हां येस बघा याच्यामध्ये किती पिढ्या आहेत, 2 पिढ्या आहेत. इथे किती पिढ्या येत आहेत, 3 पिढ्या येत आहेत. 3 जनरेशन येत आहेत ना, म्हणून होईल का, नाही तर हेच फ्रेमिंग येऊ शकतं. तो उत्तर केलं पर्याय क्रमांक 2. सो आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 2. कारण 3 पिढ्या आल्या त्याच्यामध्ये, आपल्याला किती पाहिजेत, 2च पिढ्या पाहिजेत. आता उत्तर काय 52. हां 2. नेक्स्ट बघा. हां ही अरेंजमेंट बघा, इथे तुम्ही जर का केली, मी समजून दिलेलं बघा. क्यू हा आरच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकाचा आहे. मग आता इथे यांनी नॉर्थ फेसिंग आणि साऊथ फेसिंग दिलेले आहे तुम्हाला. तर बघा पी क्यू आर एस जे आहेत ते कसे बदलले, की यांचं तोंड दक्षिणेला आहे. जर दक्षिणेला आहे तर इकडची बाजू काय होणार, ही होणार डावी, आणि ही बाजू काय होणार, ही होणार उजवी. कळलं प्रत्येकाला. अगेन इथे जर का आपण बघितलं तर ही काय होणार, नॉर्थ फेसिंगमध्ये उजवी, आणि ही काय होणार डावी. कळलं प्रत्येकाला. नेक्स्ट बघा काय मेन्शन करतोय तो, जे हा यमचा शेजारी नाही, म्हणजे यम आणि जे काय शेजारी यायला नकोत. हां आणि पीच्या विरुद्ध दिशेला नाही, आणि पीच्या विरुद्ध सुद्धा काय नाही, जे नाही आहे. यल हा यमच्या उजव्या बाजूला बसलाय. यम जर आहे त्याच्या उजव्या बाजूला जर काय आहे तर तो काय बसलेला आहे, यल. पण पक्षा उजवा म्हणजे एकदम उजवा नव्हे, लक्षात घ्या. उजवा म्हणजे तो कुठेही उजवा होऊ शकतो. उजवा आणि एकदम उजवा, निकटतम उजवा, या दोन्ही बाबी काय आहेत, भिन्न आहे. तुम्ही त्याला उजवा म्हणजे एकदम बाजूला घेतला असेल, उजवा तो कुठेही उजवीकडे असेल ना, हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. हां नेक्स्ट. परंतु लगेच उजवा नाही, त्यांनी मेन्शन मध्ये दिला की लगेच उजवा आहे का, तो नाही. हां क्यू हा आरच्या उजवीकडून दुसरा आहे. वरती जर का केला तर क्यू जो आहे आरच्या, आता इकडे उजवी बाजू आहे तर आर जिथे पण असेल त्याच्या उजवीकडून दुसरा काय येणार, क्यू. ठीक आहे. हां यल हा अशा माणसाचा शेजारी नाही की जो क्यूच्या विरुद्ध आहे. तर क्यूच्या विरुद्ध जो कोणी येईल त्याच्या शेजारी कोण नाही आहे, यल नाही आहे तो म्हणतोय. ठीक आहे. हां आणि शेजारी जो काय क्यूच्या विरुद्ध दिशेला आहे, अशा माणसाच्या शेजारी काय नाही आहे, यल नाही आहे. ठीक आहे. तर इथे येणार नाही. जो क्यूच्या विरुद्ध बाजूला आहे तो यमचा शेजारी आहे, आणि क्यूच्या विरुद्ध जो काही असेल तो कोणाचा शेजारी आहे, यमचा शेजारी आहे, म्हणजे यम त्याच्या आसपासच कुठेतरी असेल. ओके. हां सो मग आता आपण जर का बघितलं तर जे हा क्यूचा शेजारी नाही आणि पीच्या विरुद्ध नाही. आता हे जर आपण इथे बघितलं तर इथे आपण जर का बघितलं तर केस 2 काय, आपण 2 केस घेतला होता, या केस 2 काय वगळण्यात येतं, हीच फ्रेमिंग राहील त्याच्यामध्ये. हां थोडं इथे जर का केलं तर थोडं हे बघा केस 1 याला अरेंज करा, तुम्हाला लक्षात येईल की आर जो आहे तो यसच्या काय डाव्या बाजूला आहे. ओके. सो उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. ओके. सो आन्सर इज, म्हणून मी ते तुम्हाला समजायला देऊन दिले, तुम्ही ते घडी फ्रेमिंग करत बसाल आणि बघाल त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो यू विल गेट द आन्सर. हां नेक्स्ट बघा, तिथे 7 लोक तुम्हाला दिलेली आहेत. नेक्स्ट याच्यामध्ये 7 विद्यार्थी आहेत. यमने केवळ 2 विद्यार्थ्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले आहेत. याचा अर्थ यमच्या नंतर काय 2 लोक आहेत, टोटल 7 लोक, म्हणजे यमचा क्रमांक किती होईल तिथे, 5वा होईल की नाही. येस. हां नेक्स्ट बघा, केने ओ पेक्षा कमी मात्र यल पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले. केने काय, केने कोणापेक्षा कमी केलेले आहेत, ओ पेक्षा कमी पण यल पेक्षा काय जास्त. पण यांच्यामध्ये पण कोणी असू शकतं बरं, असं नाही की के पेक्षा ओ पेक्षा कमी आणि यल पेक्षा जास्त म्हणजे मधात कोणी राहणार नाही, कोणी येऊ पण शकतं याच्यामध्ये. ठीक आहे. हां नेक्स्ट बघा, क्यूने यम पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले आहेत. क्यू जो आहे तो काय यमच्या समोर असेल. हां नेक्स्ट. त्याचप्रमाणे के पेक्षाही क्यूला कमी गुण आहेत. सर्वात कमी गुण कोणाला मिळाले आहेत, यनला मिळाले आहेत, आणि सगळ्यात कमी गुण कोणाचे आहेत ते
एनचे आहेत. तर तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त गुण धारक जो आहे, जो कोण तिसऱ्या क्रमांकावर आहे त्याला किती मार्क आहेत? 69 मार्क आहेत. परीक्षेमध्ये ओने मिळवलेले गुण किती होतील? तर सर्वात जास्त गुण प्राप्त करणारे ओके गुण प्राप्त करणाऱ्या पी पेक्षा क्यूला जास्त, तो पीला किती गुण आहेत? 89. ठीक आहे. हां काय पी आणि ओचं डायरेक्ट रिलेशन येत नाहीये. केने ओ पेक्षा कमी पण एल पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले आहेत. ठीक आहे. हां इथे एक झालेला आहे. यमचा नंबर जो आहे तो पुट होतो इथेच. ठीक आहे. क्यूने यम पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले आहेत. यम पेक्षा म्हणजे या 4 मध्ये क्यू कुठेतरी असेल. 89 गुण प्राप्त करणाऱ्या पी पेक्षा क्यूला कमी गुण प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे के पेक्षाही क्यूला कमी गुण प्राप्त झालेले आहेत. ओके सर्वात कमी गुण यनला मिळाले आहेत, तो यन इथे होईल. तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त गुण तिसऱ्या धारकाला 69 गुण आहे. जो तिसऱ्या क्रमांकावर आहे त्याला किती गुण आहेत? 69 गुण आहेत. परीक्षेमध्ये ओने मिळवलेले गुण खालीपैकी कोणते असू शकतात? येस इथे ओ फिट बसत नाही. इथे एक शब्द असायला पाहिजे की 89 गुण, सर्वात जास्त 89 गुण जे आहेत तो प्राप्त करणारा व्यक्ती कोण आहे? पी. ही गोष्ट मेन्शन नाही आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे तुमचा डाऊट. येस नाही पण ते सर्वात जास्त आहेत असं नाही. 89 गुण कोणी प्राप्त केलेले? पीनी. पण ओ पेक्षा जास्त आहेत हे कशावरनं? ओला कधीच त्यापेक्षा जास्त पण असतील. काय काय ओच्या 2 होतात. पीचे एक तर ओ पुढे पण होऊ शकतो किंवा पीच्या काय तो मागे होऊ शकतं. येस विल रिजेक्ट दॅट क्वेश्चन. हा 58 ला या. हा 3 पिशवीमध्ये 15 चेंडू आहेत. 3 रंगाचे 15 चेंडू आहेत. पिवळ्या आणि निळ्या पिशवीत लाल चेंडू या दृष्टीने रेखांकन करण्याची संभाव्यता काय असू शकते? पिवळ्या चेंडू जर 3/5 आहेत. पिवळा चेंडू काय 3/5 आहेत. जर 5 पैकी 3 पिवळे चेंडू आहेत तर मला सांगा 15 पैकी किती झालेत? अरे टोटल चेंडू किती? ही प्रोबॅबिलिटी आहे. 5 म्हणजे काय असतं एकूण, त्यापैकी 3 किती आहेत? हे पिवळे आहेत. तर मला सांगा 15 पैकी जर का आपण बघितलं 15 पैकी किती होतील? 9. 15 पैकी किती होतील ते? कारण 15 का? अरे एकूण चेंडू किती आहेत? एकूण चेंडू. अरे तुम्हाला प्रोबॅबिलिटी बघा, प्रोबॅबिलिटीचा कंटेंट प्रोबॅबिलिटी माहित नाही का तुम्हाला? जर प्रोबॅबिलिटी येत नसेल तर मग करण्यात प्रॉब्लेम होऊ शकतो. सो इफ इट इज 3/5 इट इज 9/15. तो 15 पैकी किती होणार? 9 होणार. हे किती झाले? पिवळे झालेत. आता याच्यावरनं आपण काय लाल किती आहेत हे काढू शकतो का? कारण निळे आपल्याला माहितीच पडत नाही पहिल्या स्टेटमेंटमधनं. सेकंड स्टेटमेंट काय म्हणतो की 2 किती चेंडू आहेत? 2 निळे आहेत. मग मला 15 पैकी लाल जर काय पिवळे आहेत, 2 काय आहेत? निळे आहेत. तर मग मला सांगा की मग लाल चेंडू किती? 4. आणि मग सांगा लाल चेंडू काढण्याची प्रोबॅबिलिटी किती? 4. 15 पैकी काय? 4 आली. पण केव्हा? जेव्हा निळे चेंडू 2 आहेत हे आपण काढलं तेव्हा, म्हणजे दोन्ही कॉम्बिनेशन करतो तेव्हा तुमचं काय येतं? उत्तर येतं. म्हणून उत्तर काढण्यासाठी काय दोन्ही विधाने काय आवश्यक आहे. तर आन्सर काय? पर्याय क्रमांक 4. किती लोकांना आलं होतं हे उदाहरण सॉल्व्ह करता? पण सोपं होतं. प्रोबॅबिलिटी आलं असेल तर सोपं होतं, असं काही अवघड नव्हतं हे उदाहरण. हां नेक्स्ट 59. 59 उदाहरण काय सांगतं आपल्याला की सुलैत रंजने सुयोगला 16% व्याजदर दिले, 32,000 रुपये काय दिलं? कर्ज दिलं. एक दिलं चक्रवाढ व्याजाने. तो म्हणतो की एक तर तू चक्रवाढ व्याज देत असेल मला किती वर्षात परत कर? 2 वर्षात. आणि जर का तू सड व्याजाने घेत असेल तर मला किती वर्षाचं व्याज दे? 3 वर्षाचं. म्हणजे तो काय म्हणतो, तू मला 2 वर्षात परत केलं तर व्याज किती वर्षाचं दे? चक्रवाढ व्याज लागेल तुला. आणि 3 वर्षामध्ये परत करशील तर मला 3 वर्ष व्याज देशील तर तुला किती लागेल? सरळ व्याज लागेल. ठीक आहे. हां तर मग हे अप्लाय करा. याच्यावर फॉर्म्युला आहे कंपाऊंड इंटरेस्टचा आणि हा काय सिंपल इंटरेस्टचा. ठीक आहे. या दोघांमधलं काय व्याज काढा आणि त्याचा फरक घेतलाय. हा फरक किती? तो 4,300. हां नेक्स्ट बघा. पी वर्गातले सरासरी पी आणि क्यू याच्या वर्गात मिळाले सरासरी गुण 60 आणि 70 असून पी वर्गात 20 तर क्यू वर्गात काय 30 विद्यार्थी आहेत. हा पी वर्गात सरासरी गुण किती आहे? 60. एकूण विद्यार्थी संख्या काय 20. 60 गुणिले 20 म्हणजे काय 1200. क्यू वर्गातील काय 70 आणि गुणिले 3 एकूण विद्यार्थी किती झाले? 2100. आता दोघांची सरासरी किती? 1200 आणि 2100 म्हणजे काय? आणि 20 आणि 30 विद्यार्थी संख्या झाली ना.
एकात 20 विद्यार्थी, एकात 30 विद्यार्थी. ओव्हरऑल ॲव्हरेज किती झाला? 66. बघा दिलेलं आहे तुम्हाला. सो ओव्हरऑल ॲव्हरेज किती आला? 66 आलेला आहे. मग आता कमी गुण प्राप्त करणारे 5 विद्यार्थ्यांचे जर आपण हे गृहीत धरलं नाही तर पी आणि क्यूच्या वर्गांची सरासरी किती वाढतीये? 4 वाढते. म्हणजे सरासरी किती होतीये? 70. पण आपण प्रत्येक वर्गात म्हणजे प्रवर्ग किती आहेत रे? 2 वर्ग आहेत ना. म्हणजे एकूण आपण किती व्यक्ती कमी करतोय? एका वर्गात 5, दुसऱ्या वर्गात 5. किती व्यक्ती कमी केले आपण? 10. आधी व्यक्ती होती आपल्याकडे 50. अरे एका वर्गात 20 आणि 30 किती होते? 50. आता उरतील किती? 40. मग एकूण गुण किती? 70 आणि काय 40 म्हणजे किती? 2800. किती होणार? 2800. आणि यातनं हे केलं तर इथे किती होणार? 500. सो वर्गात गृहीत न धरलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती? 500 भागिले 5 अधिक 5 म्हणजे किती होणार? 10 लोक. आणि हा यांचे एकूण हे जे 50 आपण वगळल्यानंतर किती टोटल फरक पडतो? 50. 50 भागिले 10 म्हणजे किती? 500 भागिले काय 10 म्हणजे किती? 50. सो जे वगळलेले विद्यार्थ्यांचं गुण किती होणार? 50. हां नेक्स्ट. शहरात प्रौढ लोकसंख्येमध्ये 40% पुरुष आहेत आणि 30% काय? स्त्रिया आहेत. शहरातील एकूण विवाहित स्त्रियांची संख्या विवाहित पुरुषांच्या संख्येत इतकी आहे. तर एकूण पुरुष म्हणजे काय? X आणि एकूण स्त्रिया म्हणजे काय? Y. तर विवाहित पुरुषांच्या संख्येमध्ये पुरुष विवाहित किती आहेत? 40% आणि महिलांच्या संख्येमध्ये विवाहित किती आहेत? 30%. सो 40/100 4x इक्वल टू व्हॉट? थ्राइस ऑफ y. तो x इक्वल टू 3y/4. एकूण लोकसंख्या म्हणजे काय? x प्लस y. सो 4x प्लस 3y दॅट इक्वल टू व्हॉट? 10x प्लस y मल्टिप्लाइड बाय व्हॉट? 100. मग याला कॅल्क्युलेट केलं आपण. सो 6y अपॉन हे पुट करा, कारण x म्हणजे 3y/4 ना. x म्हणजे काय? 3y/4. हे पुट करा 3y/4. तर इथे 3y/4 घेतलं तुम्ही तर हे 4 कॅन्सल होतील ना. हां तर मग काय होणार? 3/6y आणि कॅल्क्युलेट करा तर हे किती येतं? 24 34 2/7. सो दॅट्स उत्तर केलं तुम्ही पर्याय क्रमांक 3 येईल. हा 62 बघा. 5 नोटा आहेत. 50, 100, 500, 2000 या नोटा आहेत. ठीक आहे. हां चलन नोटा आहेत. एकाच वेळी 3 मूल्य घेऊन किती वेगळ्या वेगळ्या यांनी आपण घेऊ शकतो. ओके नाही 4च नोटा आहेत ना याच्यामध्ये. 4C3 आणि प्लस काय? 4C4. किती? 4C4 म्हणजे 4 ना. नाही 1 4 4 5 5च येतं ना. ऑप्शन आहे का याच्यामध्ये? नाही. हां 16 देणार 5 नाही 4 होईल ना त्याच्यामध्ये. ओके रिमूव्ह दिस क्वेश्चन. नेक्स्ट बघा. सुरुवातीला द्रव ए आहे. द्रव ए किती आहे? 20 लिटर आहे. द्रव किती आहे? 20 लिटर द्रव आहे. हां आता 4 लिटर मध्ये द्रव काढलं तर मला सांगा आता द्रव ए किती झालं? 16 लिटर. आणि द्रव बी काय झालं? त्याला रिप्लेस केला आपण द्रव बीनी. तर द्रव बी काय झालं? 4 लिटर झालं की नाही? हां झालं 4 आता हे पुन्हा 30 क्रिया आपण काय केली? रिपीट केली. सो पुन्हा 30 क्रिया रिपीट केली तर आता बघा टोटल जर आपण बघितलं 4 द्रव ए आहे आणि 1 आहे. तर पुन्हा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 4 पार्ट द्रव ए आहे आणि 5 पार्ट एकूण 5 पार्ट त्यापैकी 4 पार्ट काय? द्रव ए आहे. दुसऱ्या याच्यामध्ये जर आपण बघितलं द्रव बी जर आपण बघितलं तर पुन्हा काय? 5 पार्टपैकी 1 पार्टच काय? द्रव बी होईल. ओके याला मल्टिपल बाय 4 करा. 4 लिटर आपण कमी करतोय आणि अगेन 4 काय होणार? ॲडअप होणार. याच्यामध्ये खाली काय होणार? 4 ॲडअप होईल. याच्यामध्ये खाली ॲड करा ते 4 लिटर, कारण द्रव बी 4 खाली ॲड होत आहे तिथे. हे वरती दिलं ना तुम्हाला. मेक दिस इज इथे खाली करा त्याला आणि कॅल्क्युलेट करा. हे किती येते? 16/9. तो किती होणार? 16/9. हां नेक्स्ट. एक्स आणि वाय सपोज याच्यामधलं अंतर डी आहे. तो एकदा जातो नंतर पुन्हा परत येतो, नंतर पुन्हा जातो पुन्हा परत येतो, पुन्हा जातो पुन्हा परत येतो, असं 4 वेळा तो करतो. हां असं जातो परत येतो जातो परत येतो असं 4 वेळा झालं. समजा डिस्टन्स याच्यामधला यक्स आहे किंवा डी आहे. आता त्यांनी काय म्हटलं? सरासरी वेग. वेग म्हणजे काय असतो रे? अंतर भागिले वेळ. एकदा गेला नंतर परत आला, एकदा पुन्हा गेला नंतर परत आला, तर किती झालं? अंतर किती पार केलं त्यांनी? एक अंतर जर डी असेल तर अंतर किती झालं? 4D. आता लक्षात घ्या वेळ आपण डायरेक्ट काढू शकत नाही. आपल्याला वेळ माहित नाही ना. वेळ माहिती आहे का? आणि जर वेळ माहित नाही तर सरासरी वेग कसं काढणार? त्यासाठी पहिले आपल्याला एकूण वेळ काढावा लागेल. मग एकूण वेळ किती लागतो? तर वेळ म्हणजे काय असतो रे? वेळ म्हणजे काय? वेग वेळ म्हणजे काय? अंतर भागिले वेग. मग पहिल्या केसमध्ये अंतर पुन्हा डीच होतं. अंतर तर डीच आहे ना. या पहिल्या केसमध्ये जेव्हा तो डी अंतर गेला तेव्हा त्याचा वेग किती होता? व्ही. पहिल्या केसमधला वेळ किती? D/V. कळलं? हां दुसऱ्या केसमध्ये पुन्हा रिटर्न आला तेव्हा अंतर पुन्हा होतं डीच,
पण स्पीड दुप्पट केली त्यामुळे स्पीड काय झाली 2v. तिसऱ्या केसमध्ये पुन्हा तो तिकडे गेला, अंतर तर डीच राहिलं, पण तेव्हा स्पीड काय होती 3v. हे प्रत्येक टाइमचं काय वेळ आहे, या सगळा हा एकूण इतका त्याला वेळ लागला, इतकं त्यांनी अंतर पार केलं, आणि याच्यावर आपण काय करणार त्याचा वेग कळणार. कळलं का तुम्हाला? आता कॅल्क्युलेट करा याच्यामध्ये, तो आन्सर 1.92v, म्हणजेच तो काही वेग आहे तो कशाच्या मध्ये राहणार आणि कशामध्ये राहणार v आणि 2v च्या मध्ये राहील. तो उत्तर गेल पर्याय क्रमांक 2. ओके. हां, नेक्स्ट 65 इझी होता. 65वा प्रश्न. सर्व संख्यांना 2 ने भाग जातो, सर्व संख्यांना 3 ने भाग जातो. जर का सर्व संख्यांना 2 ने भाग गेला आणि सर्व संख्यांना काय झाला 3 ने भाग गेला, तर सर्व संख्यांना कशाने भाग जातो 6 ने भाग जातो. बरोबर आहे का? अरे एक काही विधान काय आहे की त्यातली प्रत्येक संख्येला 2 ने भाग जातो, प्रत्येक संख्येला काय जातो. आठवा ना डिव्हिजिबिलिटी टेस्ट, 6 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते, ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला कशाने भाग जातो 6 ने भाग जातोच. सो अविधान काय होईल बरोबर होईल. पण 4 ने भाग जातोच म्हणणार का? मला सांगा 18 याला 4 ने भाग जातो का रे? याला 2 ने भाग जातो की नाही, आणि 3 ने पण भाग जातो, आणि 6 ने जातो की नाही? हो, पण 4 ने भाग जातो का त्याला? नाही, म्हणून ब होईल का? उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 1. यस. हा, नेक्स्ट. एका परीक्षेत एबीसी असे 3 विषय आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात उत्तीर्ण होणे काय आवश्यक आहे? ए मध्ये 20% विद्यार्थी अयशस्वी झाले, 22% विद्यार्थी ब मध्ये आणि 16% विद्यार्थी सी मध्ये अनुत्तीर्ण झाले. समोर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या कशाच्या दरम्यान असेल? सो कम टू द सोल्युशन्स. अयशस्वी झालेले विद्यार्थी जे आहेत ते किती आहेत? जास्तीत जास्त संख्या किती असू शकते? 20, 22 आणि 16 म्हणजे किती 28%. बरोबर आहे ना? हां, हे अनुत्तीर्ण झाले 58%. आता किमान कमीत कमी उत्तीर्ण जर का आपण बघितले तर किमान कमीत कमी उत्तीर्ण किती झालेत म्हणजे 42%. किती टक्के आहेत? 42% आहेत. बरोबर आहे का? हां, आपण मॅक्झिमम घेतोय बघा, व्हायला किती पण होतील ते. आता बघा ए मध्ये तो काय म्हणतो लक्षात घ्या. एक्झाम्पल बघा काय, 3 विषय आहेत, प्रत्येक विषयामध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. ए मध्ये 20% विद्यार्थी अयशस्वी झाले, बी मध्ये 22% आणि सी मध्ये काय 16% अनुत्तीर्ण झाले. ठीक आहे, आपण पकडूयात की ए मध्ये पुढं आपल्याला जास्तीत जास्त लोक नापास करायचे आहेत आपल्याला, कारण जास्तीत जास्त आणि कमीत कमी दोन्ही बघायचे आहेत. जास्तीत जास्त लोक नापास करायचे असतील वर्गामध्ये तर आपण पकडूयात की ए विषयात 20% नापास झाले आणि बी विषया जे बी मध्ये 22% झालेत त्यामधला कोणताही ए मध्ये नाही, ए मधला नाही, कोणता ए मधला आहे का? तेव्हा जास्तीत जास्त नापास काढू ना आपण. आता ए आणि बी मध्ये जे नापास आहेत कोणताही सी मध्ये नापास नाही, तर सी मधले नापास कोणते पूर्णतः वेगळे येतात, ते किती आहेत 16%. असं म्हणून एकूण नापास किती आहेत 58% मॅक्झिमम नापास होऊ शकतात. जर 58% मॅक्झिमम नापास तर मिनिमम नापास किती, मिनिमम पास किती 42%. ठीक आहे. हां, आता आपण घेऊयात की एकूण विद्यार्थ्यांची कशाच्या दरम्यान रेंज होऊ शकते, तर मला रेंज काय असेल. आता आपण घेऊयात की मिनिमम नापास म्हणजेच मॅक्झिमम पास. हे मॅक्झिमम पास काढलं, मिनिमम पास काढले आपण, मॅक्झिमम नापास हे कन्सिडर करून. आता समजा मला सांगा सी मध्ये किती टक्के लोक अनुत्तीर्ण आहेत, कारण सीच घ्यावं लागेल 16%. आपण हे कन्सिडर करू की 16% दोन्ही विषयामध्ये पण अनुत्तीर्ण आहेतच. अरे मुद्दा लक्षात येतो का? का कारण आपल्याला आता मॅक्झिमम नापास काढायचे. तर ऑलरेडी या ज्या बी ए मध्ये जर का आपण बघितलं, चला या विश्लेषणावर लवकर. हां, 16% जे आहेत तर त्याच्यामधले काय हे याच्यामध्ये आहेत, तर 22% मध्ये ऑलरेडी काय 16% आहेत, आणि 20% जे आहेत हे सगळे 22% मध्ये आहेत. बरोबर आहे. हां, तर मग आता इथे जर का आपण बघितलं, एक मिनिट जस्ट, परीक्षा उत्तीर्ण झालेले आपल्याला काय काढायची, एकूण विद्यार्थ्यांची काय संख्या काढायची आहे. ओके. हां, मग आता बघा इथे जर का आपण बघितलं 22% विद्यार्थी बी मध्ये आहेत आणि 16%, अच्छा नाही पण याच्यामध्ये अनुत्तीर्ण मध्ये जर का आपण बघितलं, मॅक्झिमम अनुत्तीर्ण कोणत्या विषयामध्ये 22%. ठीक आहे. सो मॅक्झिमम अनुत्तीर्ण कोणते आहेत आपण कन्सिडर करूयात की बी मध्ये जे सगळे काय झालेत अनुत्तीर्ण झालेले आहेत
ते ऑलरेडी सगळे काय आलेत, सी वाले पण आलेत आणि सगळे काय आलेत, ए वाले पण आलेत. सगळे काय आलेत, सी वाले पण आलेत आणि ए वाले पण त्याच्यामध्ये आलेले आहेत. सो मॅक्झिमम मिनिमम अनुत्तीर्ण जर आपण घ्यायचे झाले तरी किती लोक अनुत्तीर्ण असतील, 22%. 22% काय असतील, अनुत्तीर्ण असतील. तर उत्तीर्ण किती असतील, 78% असतील. किती असतील, 78%. सो आन्सर विल बी व्हॉट, ऑप्शन नंबर 2 असेल. मग उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2. आपण काय दिले विश्लेषणामध्ये, 1. करेक्ट करा त्याला, पर्याय 2 करा. हा नेक्स्ट बघा 67. माणसाकडे आईस्क्रीम समजा आपण n kg आहे, तर नातूला दिलेली आईस्क्रीम किती आहे, 2/5 n. मुलीला दिलेली आईस्क्रीम किती आहे, 2/7. बरोबर आहे. हां, आता हे काय झाले, टोटल 11/35 n. कारण तो आईला देतो तो त्याचा नाही देतो. आईला आता तो 3/8 देतो. कशाचा देतो, उरलेल्या भागाचा ना. म्हणजे तुम्हाला ऍड करायला सांगितलं, कसं काय देतो तो, उरलेल्या भागाचा देतो ना. हां, मग आता हे इतकं उरलं होतं, याचा सुद्धा तो किती देतो, 308 कमी करून देतो. मग याचा 11/35 काय करा, 308 करा आणि तो तितक्यातनं काय करा, कमी करा. तुम्हाला किती येतो, 11/56 n. आणि 11/56 n म्हणजे तो किती आहे म्हणतो, 55 आहे. 11/56 n म्हणजे किती आहे, 55. मग याच्यावरनं जर आपल्याला n काढायचं असेल तर n काय होणार, 55. हा 56 जो आहे तो इकडे जाईल आणि भागिले काय, 11. 11/5 काय, 55. हां, तर 6/5 काय, 30 आणि 3 तो किती होणार, 280, 280. करेक्ट. हां, सो आन्सर येईल पर्याय क्रमांक 2 होईल. हे इझी होतं, हे यायला पाहिजे असं तुम्हाला. हां, नेक्स्ट बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला हे दिलेलं आहे फ्रेमिंग. तुम्ही फ्रेम करू शकता की कोण वार आहेत वीकचे. ओके. हां, आणि त्याच्यामध्ये कोण कोणाचे आहे, त्यांनी म्हटलं ओ बुधवारी बघतो, हे फक्त महत्त्वाचं विधान आहे. पी गुरुवारच्या अगोदर बघतो, मंगळवारी बघत नाही. हे तुम्ही फ्रेम करत घ्या. मी इथे फ्रेमिंग तुम्हाला दिलेलं आहे. तर शेवटी तुम्हाला जो काही फ्रेमिंग बनेल ते बनेल. सो यस आणि आर, यस हा आर नंतर चित्रपट बघतो. तर याच्यावरनं बघा काय येतं तुम्हाला, यस हा कोणत्या दिवशी बघतो, मग मंगळवारी चित्रपट बघतो. सो जे फ्रेमिंग आहे ते बघू शकता. आणि पझल समजवण्याला वेळ जायला लागेल. तुम्हाला मी पूर्ण दिलेलं आहे तिथे विशेषणामध्ये. करेक्ट. सो यू कॅन फ्रेम दॅट. जे जे मुद्दे ते फक्त मांडतात त्यानुसार फ्रेम करा. मी दोन्ही केसेस सुद्धा दिले, केस 1 काय असेल, केस 2 काय होऊ शकते, त्याच्यानुसार तुम्हाला फ्रेमिंग दिलेलं आहे. ओके, तुम्ही करू शकता त्यामध्ये. हां, नेक्स्ट बघा, दिनीत, फराह आणि आदर्श या तीनही मित्रांपैकी आहेत. प्रत्येक मित्रांपैकी प्रत्येकाचा डॉक्टर प्राध्यापकाचा वेगळा व्यवसाय पण क्रमाने असेल असं नाही. हे माहीत नाही. कोणीतरी प्रत्येकाने किमान एक विधान खरे केलेले आहे. तर त्याचे उत्तरे त्यांनी खालीलप्रमाणे दिली. तर त्यांच्यामध्ये काय, वकील कोण आहे. ओके, सो त्यांच्यामध्ये काय, वकील कोण आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. तर तुम्ही कोणता पण केस घ्या. समजा दिनीत नेहमी खरे बोलतो. अजून करा की एक जण आहे, सो किमान एकतरी विधान काय बोलतात, खरे किंवा काय दोन्ही पण खरे विधान होऊ शकतात. जेव्हा आपण काय म्हणतो, किंवा एक तरी काय बोलतो, खरा बोलतो असं जेव्हा घेतो आपण. ओके, सो सपोज आपण अजूम करूयात की दिनीत नेहमी काय बोलतो, खरे बोलतो. दिनीतचे दोन्ही विधानं काय आहेत, खरी आहेत. तर आदर्श हे प्राध्यापकाचे विधान काय होईल, दिनीत म्हणतो काय, आदर्श हे काय प्राध्यापक आहेत. तर हे विधान काय होईल, सपोज ट्रू. करेक्ट, पहिला जमशन आहे ना आपलं. आणि फराह काय, वकील आहे, पण काय होईल, ट्रू. सो आदर्श काय झाला, प्राध्यापक. फराह काय झाला, वकील. आता दिनीत डॉक्टर आहे. मग दिनीत कोण होणार, डॉक्टर होणार आहे. बरोबर आहे ना. अरे एक तीनच वकील आहे, एक प्राध्यापक झाला, हा वकील झाला, तर हा काय दिनीत काय झाला, डॉक्टर. आदर्श वकील नाही, आदर्श वकील नाही. हे आदर्श कोण आहे, प्राध्यापक आहे. हे पण विधान काय आलं, ट्रू. आदर्श काय म्हणतो, फराह काय, वकील आहे. फराह काय, वकील आहेस ना, ट्रू. आदर्श म्हणतो मी डॉक्टर आहे, पण डॉक्टर कोण आहे, दिनीत आहे. हे काय आलं, फॉल्स. बघा ही कंडिशन करून पण यांनी काय मेन्शन केलेलं आहे की प्रत्येकाने किमान एक विधान खरे केलेले आहे. ओके, तर केलेलं असताना तिघांचा पण वेगळा व्यवसाय येतो की नाही, येतो का, येस. सो उत्तर काय येणार, तुम्ही दुसरं सुद्धा अजम्पशन करून द्या, तुम्हाला दिलेलं आहे मी, त्यांनी सुद्धा ट्राय करा. त्यांनी सुद्धा तुम्हाला किमान एक म्हणजे दोन्ही पण काय होऊ शकतात, खरे होऊ शकतात. आणि कंडिशन सॅटिस्फाईड होते. त्याच्यामध्ये आदर्श येतो प्राध्यापक, फराह कोण येतो, वकील येतो, आणि दिनीत कोण होतो, डॉक्टर. तर मग वकील कोण आहे, फराह होईल ना. सो उत्तर काय येणार, 69 उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट बघा, जेव्हा मोहरीच्या तेलाची किंमत 50% वाढते तेव्हा कुटुंब आपले उपभोग दरमहा पद्धतीने कमी करतात की ज्यामुळे पूर्वीच्या खर्चाचा 18% खर्च वाढतो. जर दर महिन्याला 35 लिटर तेलाचा उपयोग केला जात नसेल तर दर महा
तेल उपभोगात किती घट झाली असेल, तर दरमहा तेल उपभोगामध्ये किती घट झाली असेल. ओके, हां चला. समजा तेलाची किंमत काय 100 रुपये, 50%नी किती 55%नी काय झाली, वाढ झाली, बरोबर आहे. हां, तर मग तेव्हा किती 55 होईल, 55 रुपयांनी वाढ झाली. मागील तेलाचा खर्च किती होता, 35 लिटर, हां तर 3500 होईल. 18% वाढ झाली 3500 मध्ये, म्हणजे किती 4130 रुपये. आता आधी आपण वापरायचो 100 रुपयाचं, आता किती वापरताय, 50%, 55% वाढली तर किंमत काय झाली 55 ना. मग 130 भागिले 155 म्हणजे किती 26.65. 35 मध्ये 26.65 वजा करा, किती होतात 8.35. ओके, सो उत्तर गेल पर्याय क्रमांक 3. हा नेक्स्ट 71 इझी आहे. सिलॉजिझम. काही वाघ सिंह आहेत, काही वाघ काय आहेत, सिंह आहेत. काही सिंह काय ससे आहेत, आणि काही ससे काय आहेत, घोडे आहेत. हां, मग काही वाघ घोडे आहेत, काही वाघ काय घोडे आहेत का, नाही, पहिलं चुकीचं आहे. काही ससे वाघ आहेत, काही ससे वाघ आहेत का, नाही. काही घोडे सिंह आहेत, काही घोडे सिंह आहेत का, नाही. सर्व घोडे ससे आहेत का, नाही, कोणताच येत नाही. सो उत्तर गेल पर्याय क्रमांक 2, कोणतेही यथार्थ नाही. नेक्स्ट 72 बघा, याच्यामध्ये पी आहे, तर याने काय केलं 4 गुणिले 2 गुणिले 2 ह्याच्या संख्या आहेत बघा. 4 गुणिले 4 दुनी 8, 8 दुनी काय 16. हां, सो 16 जर आपण बघितलं तर पीचा कोड काय 16. सायंत्रिक 18, 18 गुणिले 1 म्हणजे काय 18, 18 म्हणजेच काय आर. 5 दुनी 10, 10 दुनी काय 20, 20 मध्ये काय असतो टी. मग 3 दुनी 6, सायंत्रिक बाय 18, 18 म्हणजे काय, अरे 18 म्हणजे काय असतं आर. तो तर पर्याय क्रमांक 1. खालील पारदर्शक बाणाने दाखवल्या घडी घातल्यानंतर जशी दिसेल तसा दर्शवणारा काय आपल्याला निवडायचा आहे, पर्याय निवडायचा आहे. ओके, सी कशा प्रकारे दिसणार याच्यामध्ये आपण घडी घातल्यानंतर. ओके, हां, तर आता पहिली गोष्ट तर बघा, हा जो पहिली घडी आपण अशी घालू तर तेव्हा काय होऊन जाईल, पहिला आणि दुसरा पार्ट जो आहे तो हे होऊन जाईल याच्यामध्ये. तर इथे कसं बनेल बघा, हा बघा इथे पहिली घडी घाला तर हा जो व्हाईट जो पार्ट आहे याच्यावरती हा ब्लॅक येऊन जाईल. तर व्हाईट आणि ब्लॅक येऊन जाईल, इथे ब्लॅक ना. बघा, अरे आपण इमॅजिन करा इकडनं तुम्ही घडी अशी वरनं खाली घालताय, तर हा ब्लॅक या व्हाईटवरती येईल की नाही. हा बघा, हा पार्ट याला जुळेल इथे स्टारला. मग हा पार्ट कुठे जोडेल, इथले इथेच आहे, तर हा पार्ट याच्यावरती येऊन जाईल इथे. हा जो आहे हा असा येऊन जाईल, चंद्र असा येईल, आणि हा काळा चंद्र असा वरती राहील. लक्षात येते का तुम्हाला, नाही येते. हां, मग इथपर्यंत झाला. आता याला अटॅच हा आहे ॲरो, हा ॲरो आहे, आणि हा काही इथे त्रिकोण आहे, आणि हा काही इथे स्टार आहे. मग मला सांगा, जेव्हा आपण हे बघूयात इथनं तुम्ही घडी घालणार ॲरो, आता सेकंड घडी बघा इकडे, जेव्हा तुम्ही इथनं काय घालणार सेकंड घडी घालणार, तर सेकंड घडी घालू तेव्हा इथे काय येणार, हा जो स्टार आहे हा इथे येऊन जाईल, बरोबर आहे. हा जो चंद्र आहे हा चंद्र असा मिडलमध्ये इथे येईल, आणि हा जो आहे स्टार हा इथे काय येईल, हा असा डार्क येईल त्यामध्ये. ठीक आहे, अगेन हा त्रिकोण तासाचा असाच इथे राहणार. मग चला आता इथे जर आपण बघितलं तर यामध्ये ॲरो आहे का, नाही आहे. हां, हा जो ब्लॅक पार्ट आहे हा इथे कॉर्नरला येईल. मग आता कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की जे आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. हा असाच असा दुसरी गोडी तुम्ही इथनं घालताय तर हा असा उलटा होईल का रे त्रिकोण, ऑप्शन काय होईल, रिजेक्ट होईल. ठीक आहे ना. हां, अगेन आपण जर का बघितलं तर मला सांगा, हा जो चंद्र आहे हा इथे ॲरोच्या जवळ येईल का रे, असं इथे येईल का चंद्र, नाही, हा कुठे येईल इथे. तर उत्तर घ्यायला पाहिजे पर्याय क्रमांक, एक मिनिट 4, 1 मिनिट 4 कसं येईल, का मी याच्यात काय दिलं उत्तर तालिकेत. हां, 4 कसं येईल मला सांगा, 4चं कसं काय होणार. अरे मला सांगा, हा जो तुम्ही काळा चंद्र हा कुठे आहे, इथनं तुम्ही फोल्ड मारली तर हा चंद्र इथे आला व्हाईट, पण काळा तिथेच आहे ना. आणि काळा इथनं तुम्ही दुसरी घडी जेव्हा घालता तेव्हा हा जो लाईन आहे हा इथे येईल, ही याला टच होईल ना. तर हा जो काळा चंद्र इथे टच आहे हा इथे येईल की नाही काळा चंद्र. तर काळा चंद्र या ॲरोवरती कसं, हा जो आहे
हा, या ॲरोला कसं जोडेल काळा चंद्र? हां, सो आन्सर इज वॉट ऑप्शन नंबर 2. इथे सोपं, खूप सोपं उदाहरण आहे हे. इट इज वॉट फोल्डिंग अनफोल्डिंगचं. हां, नेक्स्ट. पी या शेळीला 2 खांबावरती 15 मीटर लांबीच्या दोरीने जोडलेले आहे. पी आणि 200 मीटर अंतरावर आहेत. 20 मीटर पी आणि क्यू 20 मीटर अंतरावर आहे. चढतात. मग आता कोणत्या याच्यापर्यंत ते काय चढू शकतं? ओके. हां, तर इथे बघा शेळी कुठे? मग आता इथे बघा दाखवल्यानुसार जर का आपण बघितलं तर पी आणि क्यू याच्यामध्ये किती 20 आहे, तर ती किती अंतर पार केलं? बघा ती मूव कशी होऊ शकते? अरे हे समजा रेडियस पकडा, ही अशी मूव होईल ना ती, कारण हे किती मीटर आहे रे? 15. आणि किती आहे? याला क्रॉस करणार का ती? नाही. अरे तुम्ही बघा, इमॅजिन करा, हा सर्कल बनतो ना असा एक, इथनं ही जोडलेली आहे, इथे शेडी आहे, ती फिरेल तरी कशी फिरेल? अशीच फिरेल ना. त्याच्या पुढे जाऊ शकते का? इकडनं जर का ती अशी गेली तर ही कशी फिरेल? अशी फिरेल. सो कोणतं क्षेत्र येईल त्याच्यामध्ये? 3. हा, नेक्स्ट. 75. आकृतींची मालिका दिलेली आहे, क्रम शोधा. 15 अधिक 10 अधिक 6 किती होतात? 25 किती? 31 आहे. टोटल किती? 31. 20 आणि 30 किती? 50 आणि 12 म्हणजे किती होतात? 62. 30 अधिक 18 अधिक 45 किती होते टोटल? 93. बरोबर आहे. सो 31च्या टर्म्समध्ये 129 आहे, तर इथे काय येणार? चौथा 129. 100 काय? 129. हां, तर मग कसे टोटल येते 129? 124. हां, 124. 31चा पाडा आहे ना तो, 24, 60 आणि काय 40. याची टोटल किती? 124. हां, हा प्रश्न तुम्हाला सांगितला होता, त्या जागी 76 प्रश्न दिला होता. काय म्हणतो 76 प्रश्न? कोणाकडे आहे? जस्ट मला हार्ड कॉपी द्या. महात्मा गांधी रोजगार योजनेसंबंधी एक तालुक्यात तुम्ही आहे, एक अकुशल बेरोजगार आहे, तिला काम नाही आहे, अल्पसर मजूर येत आहेत. अशा प्रसंगी तुम्ही काय करणार? आता त्या योजनेचा हे आहे, ठीक आहे ना, लाभ घेण्यासाठी येत आहेत. संबंधित योजनेचे मानधन वाढ करा असं सांगणार. तालुक्यात ठिकठिकाणी मनरेगाचे प्रकल्प सुरू करणार. हां, तुमच्या अंतर्गत काम कर्मचारी आणि वारंवार बैठका घेऊन काय करणार? वन मिनिट. लोकांना मनरेगा योजनेची सर्वांगीण माहिती करून देण्यासाठी पंचायत मार्गदर्शन करणार, भरपूर जाहीर नोकरी सुलभता आणणार. बरोबर आहे. सो पहिलं काय होणार? 2.5 कशाला येईल? 4ला येईल ना. हां, तर तुम्हाला अवेअरनेस आणायचं आहे त्याच्यामध्ये. फक्त मानधनात वाढ करा असं कळवणार का? अरे लोक चिवून नाही राहिले त्याच्यामध्ये. हां, तालुक्यात ठिकठिकाणी नरेगाचे प्रकल्प सुरू करणार. ठीक आहे. प्रभावी अंतर्गत काम कर्मचारी वारंवार बैठका घेणं हे पर्याय आहे का त्याच्यामध्ये? बेटर काय त्यामध्ये? नरेगाचे प्रकल्प सुरू करणं हे पण होईल ना. हां, तर हे होईल. पण बेटर वे पहिले लोकांना त्याचं सर्वांगीण माहिती करून देणं काय जास्त महत्त्वाचं आहे ना. हां, प्रकल्प सुरू करण्यावर लोकांना माहीतच नाही की प्रकल्प आहे, ऑलरेडी ती स्कीम आहे, लोक येऊन नाही राहिले. प्रकल्प सुरू करून पण एवढं हे होईल का? पहिले महत्त्वाचं काय की तिथे अवेअरनेस आणणं तुमचं महत्त्वाचं काम आहे. सो उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. हां, 77 घेऊयात. 77. एक अशी वेळ होती जेव्हा राज्य विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणे प्रत्येका दृष्टीने मोठी उपलब्धी मानली जायची. की तुम्ही जर का हे केलं, एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजमधनं काही केलं वगैरे, त्यातनं काही हे केलं, तर ती काय असायची? फार मोठं हे तुमचं अचिव्हमेंट असायचं आयुष्यामध्ये. पण आता होतं काय? तो म्हणतोय की सध्या लोक काही याच्यामध्ये जात नाही आहेत. ओके, प्रायव्हेट सेक्टरमध्येच प्रिफर करतायत त्याच्यामध्ये. हां, चांगले बुद्धिमत्तेचे विद्यार्थी सुद्धा काय राज्य विद्यापीठात प्रवेश घेण्याचे टाळत आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेश घेत नाहीत. ओके. हां, लक्षात येते की उच्च आणि संशोधनांना इथे वाव नाही आहे. मग आपण काय वाढवलं पाहिजे? अरे उच्च शिक्षण संशोधन वाढवू ना आपण सरळ. कोणते सर्वात योग्य पाऊल तुम्ही उच्च शिक्षण मंत्री जाईल? मग त्याच्यामध्ये आता उच्च शिक्षण आणि संशोधनाच वाव, याचा अर्थच काय? पायाभूत संरचना, स्ट्रक्चरल चेंजेस वी विल डू. सूत्र काय होईल? जास्त प्रिफरेबल काय होईल? पर्याय क्रमांक 2. मोफत शिक्षण किंवा गरिबी शिष्यवृत्ती, पैसे कमी करणार. अरे पहिली गोष्ट तिथे संशोधन नाही होऊन राहिलं, उच्च शिक्षणाची कमतरता आहे, तर बेटर वे काय की तिथे पायाभूत संरचना काय तुम्ही बदलणार. सूत्र काय? पर्याय क्रमांक 2 होईल. हां, नेक्स्ट बघा.
राज्य पोलिसांनी अशी धक्कादायक बाब शोधून काढली की शहरातून पोगाडस्थिती मुले मादक पदार्थाचे व्यसन लावणाऱ्या सौम्य पदार्थाच्या व्यसनाची विघाडख्यात पडलेली आहे. याला गेटवे इश्यूज असे म्हणतात. यामुळे सौम्य नशा येऊ लागतो, सवय लागते आणि मुले नशा घेऊन कोकीन, हिरोईन सारख्या तीव्र व्यसन लागणाऱ्या मादक पदार्थाचे सेवन करू लागतात. आधी जातात व्यसनी बनतात. लोकांनी लावलेल्या छड्यावरून अशी गोष्ट लक्षात आली आहे की मादक पदार्थ वितरण प्रक्रियेत व्यक्ती गुंतलेले आहेत. या व्यक्ती गरीब व मागासलेल्या देशातील असतात व पर्यटक अशी विजा घेऊन परिसरात आलेले असतात. अशा व्यक्ती त्यांना विजाची मुदत संपल्यावर इथेच राहतात. मादक पदार्थांच्या सेवन व वेडख्यातून सुटण्यासाठी पोलीस आयुक्त म्हणून कोणती उपाययोजना तुम्ही सर्वात परिणामकारक म्हणून योजाल? कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक आहे? परवानगी दिलेल्या काळापेक्षा जास्त काळ भारतात राहणारे परकीय नागरिक शोधून काढून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवणे हे होईल का? नाही. मुलांना माझे बेटर वे जे लोक मादक पदार्थांचं सेवन करतात त्यांच्यामध्ये काय आणा? अवेअरनेस आणा. ऑल ओव्हर ते कन्झम्पशन काय करतील? कमी करतील. गेटवे इश्यू सोडून नष्ट करणे आणि सर्व परकीय नागरिकांना तुम्ही म्हणणार की नाही या तिथे काय द्या, हे होईल का? बेटर वे काय की जे लोक कन्झ्युम करतात, जे लोक इलिगल गोष्टी ते कन्झ्युम, त्यांना जर अवेअरनेस आली तर ऑलरेडी त्यांचा बिझनेस बाकीच्यांचा काय होणार? कमी होऊन जाईल ना. हां. सूत्र 2, अनेकदा चिटफंडकडे प्रलोभने बळी पडते. आगे चिटफंड जे आहेत ते वाया घालवलेले पैसे चोरी घडपळे चौकीत दाखवलेल्या तक्रारी किती पटीने जास्त असतात. चिटफंड जे येतो तो लोकांना काय बनवतोय? मूर्ख बनवतोय. मात्र पहिली लोक काय करतात? अनेकशे चिटफंड आहेत की त्यांची कायदेशीर नैतिक नोंदणी झालेली नसते. मिळणारी रक्कम लोक जे आहेत ते गुंतवतात, बरोबर ना, हे सगळे त्यामध्ये करतात ना. आता चिटफंडमध्ये पैसे नोंदणी न केलेल्या चिटफंडमध्ये पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला अवेअरनेस आणायचे तर तुम्ही काय करणार? नोंदणीकृत चिटफंड पैसे गुंतवण्याचे काय फायदे सांगणे. नोंदणीकृत चिटफंडवर कंपन्याने घालून दिलेल्या सुरक्षा नियमांची माहिती गुंतवणूकदारांना काय समजून सांगणे. नोंदणी न दिलेल्या चिटफंड कोणती कायदेशीर बंधन असतात हे काय समजून सांगणे. आणि नोंदणीकृत चिटफंडातून पैसे गुंतवल्यामुळे जलदी कार्याला होणारे फायदे समजून सांगणे. चौथं तो होणार का? नाही. ठीक आहे. हां. आता इथे पहिले तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही नोंदणीकृत न केलेल्या चिटफंडमध्ये काय पैसे गुंतवू नका हे तुम्हाला सांगायचं आहे. इथे बाकीचे जे पहिले आणि दुसरे पर्याय जर का तुम्ही बघितलेत तर पहिले आणि दुसरे पर्याय कशाला प्रिफर देत आहेत तुम्हाला? आपल्याला काय सांगायचं आहे? आपल्याला पहिले काय सांगायचं आहे की नोंदणीकृत न केलेल्या चिटफंडात तुम्ही पैसे गुंतवू नका. पर्याय 2 आणि 3, 1 आणि 2 जे आहेत ते काय करून राहिले? ते नोंदणीकृत चिटफंडचे फायदे सांगतायत पण त्यात नोंदणीकृत न केल्याचे तोटे सांगतायत का रे? पहिले तुम्हाला मुद्दा काय की नोंदणी न केलेल्यांचे काय सांगा? तोटे सांगा. कळतंय का तुम्हाला? हा, ते सांगा ना. तुम्हाला तिथे नोंदणीकृत केल्याचा फायदा नाही सांगताय, तुम्हाला नोंदणीकृत न केलेल्या तोटे पहिले सांगायचे, त्यात पैसे गुंतवू नका. म्हणून प्रिफरेबल काय? पर्याय क्रमांक 3 हे प्रिफरेबल राहील. कळलं का? येस. हां. नेक्स्ट, तुम्ही काय संस्थेचे प्रमुख आहात. किचकट गुंतवणुकीची कामे करण्यासाठी कामाचा वेग वाढवण्यासाठी तुम्ही संस्थेत योग्य ते बदल करून उन्नतीकरण केलेले आहे. परंतु संस्थे बहुसंख्य कर्मचारी अजूनही जुनी सामग्री वापरत आहेत. यामुळे कामाच्या वेगात अपेक्षित सुधारणा होत नाहीत. आता तुम्हाला संस्थेला चांगला नफा मिळवून देणारे काम मिळण्याची संधी आलेली आहे. गुंतवणुकीचे काम योग्य वेळ माहिती मिळवून मिळणे ही कामाची प्राथमिकता गरज आहे. मिळालेली संधी गमावली जाऊ नये यासाठी तुम्ही काय करणार? मिळालेली संधी गमावल्या गेली नाही पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? ओके. वाढत्या कामाचा गरजा भागवण्यासाठी निवडक कर्मचारी संघटक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याची काय करणार? व्यवस्था करणार. तुम्हाला ज्यांच्याकडून काम करून घ्यायचे आहेत त्यांना परिस्थिती काय करणार? समजून सांगणार. आता बघा, हे तर आहे की हे जर तुम्ही चांगली टेक्नॉलॉजी न आणली, बरोबर आहे, तर त्यामुळे तुमच्या कंपनीला काय होणार? फायदा होणारच आहे. ओके. आता याच्यामध्ये काय आहे की अजून पण तरी संस्थेचे बहुसंख्य कर्मचारी काय जुनीच वापरत आहेत, कारण त्यांचं एक अप्रोच असतो की बाबा मला ते जुनंच जमतं, बरोबर आहे. हे काय नवीन टेक्नॉलॉजी वगैरेमध्ये तुम्ही जसं आता तर सगळ्यात कम्प्युटर कंपल्सरी झालेलं आहे. नाहीतर जेव्हा कम्प्युटर सरकारने आणलं होतं नवीन, तर लोक काय म्हणायची नाही आपल्याला काय कागद वर्कच काय जमतं, जेव्हा बाबू लोक सरकारी लोक होते, बरोबर आहे. पण आता तुम्हाला ती टेक्नॉलॉजी तर आणायची आहे. मग यात तुम्ही काय करणार? निवडक प्रशिक्षण देणार होऊ शकतं, पण इथे तुम्ही काय घेणार? तो काय म्हणतो हे फक्त निवडक कर्मचाऱ्यांनाच काय द्या? ट्रेनिंग द्या. तुम्ही सर्वांना पण ट्रेनिंग दिलं पाहिजे ना. पण आता सर्वांना ट्रेनिंग देणं, इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग देणं, याला पण एक वेळ लागतो. दुसरं, त्यांना फक्त परिस्थिती समजून सांगण्यात, आता परिस्थिती समजून सांगण्यात काय होणार? तुम्ही म्हणणार याला वेळ लागतो, अरे पण त्यांची मानसिकता असते ना ते करण्याची. ते म्हणतात की आम्हाला जुन्या वेळीच काय काम करायला परवडतंय. हां, बेटर वे काय होणार? एक काउन्सिलिंग येणार. अगेन नवीन साधने वाढवणे कर्मचारी, जुनी साधने वाढवणे कर्मचारी यांची जोडी करून काम करून घेणार. बघा, हे बेटर होईल की एक जो टेक्नॉलॉजी वापरतो दुसरा न वापरतो, यंदा जर तुम्ही आसपास बसवलं तर त्यांना कुठेही काम असेल तर त्याच्याकडे गाईड पण घेऊ शकतो ना काम करता करता. हे काय होणार? जास्त बेटर होईल ना ऑप्शन. कळलं का तुम्हाला? अरे हां, नाही नाही, दुसरे बघा, ऑब्झर्वेशन तुमचंच आहे. पण बघा, हे काय होत आहे की तुम्ही एक
संगणक संस्थेमध्ये योग्य ते बदल करून उन्नतीकरण केलं हे केलेलं आहे, पण बहुसंख्य कर्मचारी अजूनही काय जुनेचे वापरत आहेत. मग आता वेळेमध्ये अपेक्षित सुधारणा होऊन नाही राहिला आहे त्याच्यामध्ये. ओके, मग आता याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे हा प्रश्न तुम्हाला आहे. कोणता हां बरोबर आहे, हां बरोबर आहे, पण निवडक कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही करणार नाही. नाही पण नाही नाही, कर्मचाऱ्यांना आपण सोडत नाही आहोत, ऑब्झर्वेशन तुमचंच आहे. पण काय करणार की तुम्ही एक काम करणार आहात, एक ज्या जो कम्प्युटर यूज करतो आणि दुसरा मॅन्युअल यूज करतो तो काय म्हणणार सोबत बसवणार. आता तुम्ही एकदा फक्त ट्रेनिंग देऊन मोकळे होणार 2-4, पण त्यातही पहिले काय मेन्शन काय की निवडक कर्मचारी फक्त. मग तुम्ही कोणा निवडक नाही, पण फक्त ते निवडक कर्मचाऱ्यांनी काम होईल असं कशावर ना. अरे पण निवडक कर्मचारी आहेत ना, त्यात पूर्ण लोक बहुसंख्य बघा, त्यात काय दिलं आहे की बहुसंख्य कर्मचारी अजूनही जुनी साखळी, त्यात काय कंपनीमध्ये मोस्ट ऑफ द लोक काय आहेत जुनंच वापरून राहिले, बहुसंख्य लोक जुनंच वापरून राहिले. मग त्यांना तुम्ही काहीच निवडून राहिले ट्रेनिंग देऊन राहिले, त्यांनी काय फरक पडेल. पण तेच तुम्ही जर बघितलं की एक काम एक कम्प्युटर ऑपरेटर आणि दुसरा मॅन्युअल ऑपरेटर, जेव्हा तुम्ही सोबत त्याला दुसऱ्या मॅन्युअलवाला पण तुम्ही कम्प्युटर देणार आणि त्यांना म्हटलं तू याला कंटिन्यू वर्कमध्ये काय हेल्प करत राहा, ज्याला ते येतं त्यांनी ते जास्त डेव्हलप होईल ना ऑर्गनायझेशनमध्ये, किंवा त्यांनी ते चेंजेस जे ते जास्त इफेक्टिव्ह पडतील ना त्यामध्ये. कळतं का तुम्हाला. नाही होईल ना का आणि वेळेत होईल. अरे पण त्यातनं बहुसंख्य कर्मचारी, अरे मला सांगा तुम्ही मला ट्रेनिंग देऊन दिला मी 3-4 सेशन दिवसांचं, त्यांनी होईल का इतका फरक कोणत्या त्या याच्यामध्ये. शेवटी त्यांना कामाला मदत लागत राहील, पण जिथे एक ट्रेंड व्यक्ती आहे आणि एक अनट्रेंड आहे, तो अनट्रेंडला ट्रेंडला जिथे काही मदत लागली ती रेग्युलरली कामाला मदत करत राहील, तर त्यांनी तर जास्त तुमची पूर्ण सिस्टीम चेंजला व्हायला फायदा होईल की नाही. कळलं का आता. येस, सो दॅट्स वाय द आन्सर विल बी वॉट ऑप्शन नंबर 3. ओके, सो थांबूयात. टफ पेपर होता आजचा. काय येतोय स्कोर, पण पेपरची आपली तयारी तर सगळीच असली पाहिजे ना. टफ असेल इझी, मी तुम्हाला म्हटलं टफ किंवा इझी महत्त्वाचं नाही, तुमचं रँक काय बनतो हे महत्त्वाचं आहे. तुमचं रँकिंग किती बनते तुमचं ते महत्त्वाचं आहे. तर ते ऑब्झर्व करा की पहिल्या टेस्टमध्ये किती होतं, सेकंड टेस्टमध्ये किती होतं, ते या गोष्टी ऑब्झर्व करायची आहेत आपल्याला. ठीक आहे. हां, सो विल स्टॉप युअर टुडे. अगेन तुमच्या कोणी मित्रांना वगैरे काही कन्वे करायचं असेल, आणि 17 तारखेला तुम्हाला माहिती आहे आपली कॉम्प्रिहेन्शनचा सेमिनार सुद्धा आहे बॅचचा, तर तिथे पण कोणाला जॉईन करायचं तुम्ही करू शकताय, सेमिनारला येऊ शकताय. ठीक आहे. थँक्यू. आणखी काही सजेशन असतील मला कळू शकताय. थँक्यू व्हेरी मच.